गांधीनगर इथल्या भाजीपाला मार्केटमध्ये सुविधांच्या अभावांच्या मुद्द्यावरून आज तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही मोजक्या व्यक्तींनी मार्केट बंदचीही हाक देत भाजी विक्रेत्यांना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केला. या प्रकाराची माहिती मिळताच मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये धाव घेत संबंधितांना जाब विचारलाय. गांधीनगर भाजीपाला मार्केटमध्ये सुविधांच्या अभावाच्या मुद्द्यावरून आज काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. काही मोजक्या व्यक्तींनी मार्केट बंदीची हाक दिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केलाय. तसंच बंदमध्ये सहभागी न झाल्यास भाजी विक्रेत्यांकडून प्रत्येकी 1,000 रुपये दंड आकारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीनं गांधीनगर भाजीपाला मार्केटमध्ये धाव घेतली. गेली 15 वर्षे मनसे वाहतूक सेना या मार्केटमधील भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच तत्कालीन सरपंच रितुताई लालवाणी यांच्या प्रयत्नातून मार्केटचा कायापालट करून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान मनसे वाहतूक सेनेनं भाजी विक्रेत्यांसह थेट गांधीनगर ग्रामपंचायत गाठली. यावेळी सरपंच पाटोळे, माजी सरपंच रितुताई लालवाणी, ग्रामपंचायत सदस्य आणि भाजी विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. मार्केटमध्ये सध्या कोणत्या सुविधांचा अभाव आहे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत ग्रामपंचायत सरपंच, माजी सरपंच आणि सदस्यांनी सकारात्मक भूमिका घेत मार्केटमधील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलं. यानंतर भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघाल्यानं मार्केटमधील बंद तत्काळ मागे घेण्यात आला.